हॅलो एव्हरीवन, वेलकम टू माय चॅनल. आज मी पुन्हा मस्त इंटरेस्टिंग पॉडकास्ट घेऊन आली आहे आणि खूप खुसखुशीत अशी ही पॉडकास्ट होणार आहे. आजच्या ज्या आपल्या गेस्ट आहेत त्या खूप इंटरेस्टिंग अशी पर्सनॅलिटी आहे त्यांची. त्यांचं नाव आहे उज्ज्वला रानडे. त्या स्वतः ऍक्च्युली आर्टिस्ट आहेत. बरीच वर्ष आर्ट फील्डमध्ये काम केल्यानंतर त्या अचानक या नवीन क्षेत्राकडे वळल्या आणि खूप छान त्यांनी आपल्याशी गप्पा मारल्या आहेत. आणि तो विषय आहे न्यूमरोलॉजी, प्राणिक हिलिंग, मंत्रशास्त्र आणि म्हणजे मंत्रांचे शास्त्र आणि चौथा विषय आहे फ्लॉवर रेमेडी. दोन भागांमध्ये पॉडकास्ट होईल. पहिल्या भागामध्ये आपण न्यूमरोलॉजी आणि फ्लॉवर रेमेडी याबद्दल त्यांच्याशी बोलणार आहोत आणि पुढच्या भागामध्ये आपण मंत्रशास्त्र आणि प्राणिक हिलिंग याबद्दल त्यांच्याशी बोलणार आहोत. सुरू करूया आजची पॉडकास्ट. आपका मेरे YouTube चैनल पे बहुत बहुत स्वागत है। इसी सवाल से मैं शुरू करना चाहूंगी। बता सके कि हाँ ये है। अभी आपका दूसरा प्रश्न। और हम लोग के लिए बिल्कुल ही पहली बार था। मेरे जवानों के लिए भी पहली बार था, मेरे लिए भी पहली बार था। हाय उज्ज्वला मावशी. हॅलो, काय म्हणतेस? मस्त. वेलकम टू माय चॅनल. येस, व्हेरी एक्साइटेड. येस, मस्त होणार आहे. छान खुसखुशीत अशी छान पॉडकास्ट होणार आहे. मी थोडीशी तुझी माहिती दिलेली आहे दर्शकांना, पण मला तुला हे विचारायचं आहे की आर्ट फील्ड मध्ये तू इतकी वर्ष काम केलंस आणि मग हो. तू एकदम इकडे कशी काय वळलीस? हं. आता काम मी जे केलं ते मला आवडतच आणि आवडायचंच. त्याच्यामुळे त्याच्याकडे मी वळलेली होतेच. ते बरं तेवढंच मी केलेलं होतं त्यावेळेस. पण त्यावेळेसच म्हणजे ऍडव्हर्टायझिंग एजन्सीमध्ये काम किंवा असं ते खूप हेक्टिक असतं, की तुम्हाला इतर काही करायला तसा काही फारसा स्कोप नसतो. परत ते घर सांभाळणं, संसार या सगळ्या याच्यात आपल्याला जे करायचं त्याच्यासाठी फारसा वेळ देता यायचा नाही. मग मी दुबईतही होते. दुबईत बरीच वर्ष मी काम केलं. मग त्याच्यानंतर जेव्हा परत भारतात आले, मग म्हणलं आता बास. आता आपल्याला काहीतरी जे आपल्याला शिकायचंय, जे जाणून घ्यायचंय, त्याच्याकडे आपण थोडेसे वळूयात. सो ते बॅलन्स त्याचं साधण्यासाठी मी काही चालू ठेवलं होतं. आर्ट वर्कशॉप्स किंवा असं हे चालू ठेवलं होतं. साइड बाय साइड मी हे सगळं शिकत होते. कारण कुठलीही गोष्ट तुम्ही शिकून तुमच्या स्वतःमध्ये ती जर त्याच्यावर काही प्रयोग करून नाही बघितले, तर तुम्ही छातीठोकपणे कोणाला सांगू नाही शकत. इट वर्क्स. बरोबर. सो इट बरोबर. वर्क्स कशाच्या बेसिसवर तुम्ही काहीतरी कुठून तरी घेतलंय आणि तुम्ही तसंच पास ऑन करताय, ह्याला काही अर्थ नाही. सो हम्म. तुम्हाला तितका कॉन्फिडेंटली सांगता आलं पाहिजे हे की हो हे काम करतं. मग या हम्म. सगळ्या गोष्टी मी माझ्यावर एकतर सुरुवात केली सगळं अप्लाय करायला. आता बेसिक ते तुला स्वतःवर नेचर प्रयोग माझा, करायला हां, प्रयोग की करायला माझा सुरुवात केली. नेचर सुरुवातीचा असा हा. की मी अबोलच होते. म्हणजे मी बोलायचेच नाही. बर. आता लहानपणचं कोण मला असं की म्हणजे असं एक असं काहीतरी लक्षात ठेवावं या मुलीकडे बघून, असं काही फारसं काही हे नव्हतं. आणि हे जाणवायचं कुठेतरी की आपल्याला कॉन्फिडन्स लेव्हल खूप कमी जाणवतीये, की ती वाढवायला पाहिजे. ग्रास्पिंग होतंय, कळतंय, पण कळतंय पेक्षा आपण जर सांगूच शकलो नाही नीट कुणाला, तर त्याचा काही उपयोगच नाहीये ना. सो एक्सपोजर तुम्हाला मिळतं आणि मग तुम्ही काहीतरी एक्सप्लोर करायला लागतं. पण एक्सप्लोर करण्यासाठी कॉन्फिडंट तुम्ही असायला पाहिजे ना. सो ते ह्या सगळ्या गोष्टी माझ्यामध्ये लॅकिंग होत्या, हे मला जाणवत होतं. म्हणजे बर. ह्या मग अशा ह्याच्यात आपण खूप शिकतो, काय-काय करतो, स्ट्रगल पार्ट खूप असतो. आपण पोहोचतो तिथपर्यंत. पण मधला हे खूप जास्ती हे असतं, कष्ट खूप घ्यावे अवघड लागतात. असतो कारण तो पाठ. मूळचं आपलं तितकं ते सहजतेने नाही होते, हे लक्षात यायला लागलं. मग आधी पहिले स्वतःवर काम करायचं. मग मी पहिले शिकले, सुरुवात केली तीच फ्लॉवर रेमेडीजनी. कारण मी खूप अट्रॅक्ट झाले होते त्या विषयाकडे, की अरे स्वभावानुसार काहीतरी बदल करता येतात, हे आपल्याला माहितीच नव्हतं. आणि त्याचं रिलेशन तुमच्या कुठल्यातरी आजारपणाकडे जाऊ शकतं का? हेही माहिती नव्हतं. पण हे माहिती नव्हतं ह्याचा अनुभव मात्र मी घेतलेला होता. हम्म. की हम्म. तुम्हाला स्ट्रेस लेव्हल्स किंवा तुमच्या इतर काहीमुळे तुमचं शारीरिक नुकसान किती होतं, हा मी प्रत्यक्ष अनुभव घेतलेला होता. त्याच्यामुळे मलाही माहिती होतं, की हम्म. कोणीही कुठल्याही डॉक्टरकडे गेलं, की पहिला आहे स्ट्रेस आहे का? मग तुम्ही स्ट्रेस घेता का? आता घेता का म्हणजे असतो तो, असं घेता का म्हणून असं तुम्ही मागून काही घेत नाही ना. सो बरोबर. असतो, पण ते तुम्ही कसं त्याच्याशी डील करताय? तुम्ही त्या गोष्टींशी मग त्याला कारणीभूत तुमचा स्वभाव जास्ती आहे का?
कारण काही आपण बघतो की काही लोक काही लावूनच घेत नाहीत अंगाला, काय तिकडं काही हो, पण ते काही त्याच्याशी त्यांना फरक पडत नसतो. मग हा स्वभावच झाला ना. हो. एखादी व्यक्ती ओढून घेते, एखादी व्यक्ती ते सगळं आपल्यामध्ये करून घेते आणि एखादी व्यक्ती मानतच नाही. मग स्वभाव झाला हा. मग हा स्वभाव जर असा आहे आणि तो जर बदलता येतो, तर मग आपण हे का नाही करून बघायचं? सो हम्म. इतक्या सिंपल ह्याच्यातून मी त्याच्यामध्ये शिरले आणि मग ती जी शिरले ना, ती तिथपासून मी सगळं एक 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 करतच गेले. कारण हा. सगळ्या गोष्टी जाणवायला लागल्या की सगळीच शास्त्र हँड इन हँड आहेत. अच्छा. की हम्म. प्रत्यक्ष तुम्हाला ते कदाचित हे करणार नाहीत, पण कॉम्प्लिमेंट नक्की करते. हम्म. म्हणजे फ्लॉवर रेमेडीज शिकताना लक्षात आलं की स्वभावाशी जर संबंधित आहे, आपण त्याच्यावर औषध देऊ शकतो. तुझं जे इंट्रोडक्शनच्या म्हणजे तुझं जे मी बघितलं हा, होतं त्याच्यामध्ये ते इतकं वाक्य मला आवडलं. आपण खूप लहानपणापासून ऐकतो की स्वभावाला औषध नाही, पण तुझ्या ह्याच्यामध्ये की स्वभावाला औषध आहे औषध आणि ते आहे. खूप आता ह्या बरं. सगळ्याला माझा स्वभाव असा आहे, हा तुमचा बेसिक आधी ऍक्सेप्टन्स पाहिजे की नाही? बरोबर आहे. आपल्याकडे मेजरली सगळ्या लोकांचं कसं असतं की आपण स्वतःला जस्टिफाय करतो. मी बरोबरच आहे. काय असेल ते दुसऱ्याने बदलायला पाहिजे. माझं सगळं परफेक्ट, सगळं बरोबर आहे. दुसरा पण तसंच म्हणेल ना. मग हे बरोबर. नेव्हर एंडिंग आहे ना. हम्म. प्रत्येकाला हम्म. आपण जस्टिफाय आपला स्वभाव बरोबरच आहे असंच वाटत असतं. मग बरोबर. आधी पहिले तुम्हाला ऍक्सेप्टन्स आला पाहिजे की अरे काहीतरी माझ्यामध्ये बदल करणं गरजेचं आहे. ह्या हम्म. ऍक्सेप्टन्ससाठी पण आपल्याकडे औषध आहे. ही अच्छा. इतकी मज्जा आहे याच्यामध्ये. की हम्म. आता ऍक्सेप्टन्स म्हणजे काय, की आता जर आपण अगदी साधं हे म्हणलं, की काहीतरी बाहेर चाललंय आणि तुम्ही खूप इरिटेट होता, की काय मला ते नाहीच आवडत आहे, काय चाललंय किंवा काय. पण ते तुम्ही बदलू शकताय का? नाही बदलू शकत आहे. मग आयदर तुम्ही ते ऍक्सेप्ट करा, की ते वाजणारच आहे किंवा ते हम्म. काहीतरी होणारच आहे. मग तुम्ही दार बंद करा. तुम्ही तुमचं काहीतरी कुठेतरी उठून जा. हे तुम्ही ऍक्सेप्ट केलं ना, तुमच्याकडे 2 हे आहेत, पर्याय आहेत त्याला. एक तर तुम्ही चिडचिड करत राहा किंवा तुम्ही ते ऍक्सेप्ट करा आणि त्याच्यावर तुम्ही मार्ग शोधा. हम्म. मग दुसरा मार्ग सोपा आहे ना, तुम्हाला त्रास नाही ना होणार. अल्टिमेटली काय आहे, तुम्ही स्वतःलाच त्रास करून घेताय ना किंवा बरोबर. तुमच्या स्वतःला तो त्रास होतोय. आता याचं मी एक माझ्या क्लासमध्ये एक अगदी असं उदाहरण या गोष्टीचं देते, की आपल्या खिडक्या किंवा दारांच्या बिजागिऱ्या ज्या असतात. सो त्या बिजागिऱ्या कालांतराने आवाज करायला लागतात, हम्म. कुरकुर करतात. आपण काय करतो त्याला? ग्रीसिंग तेल करतो, घाल. ऑइलिंग करतो. सो हे ग्रीसिंग हेच काम आपल्या फ्लॉवर रेमेडीज मधलं एक औषध करतं. हम्म. सो तुमची कुरकुरच थांबणार आहे. वा. तुम्ही ऍक्सेप्ट इंटरेस्टिंग. कराल, हा, तुम्ही ऍक्सेप्ट कराल, तुम्ही त्या गोष्टीला ऍडजस्ट कराल, की तुमची कुरकुर ऑटोमॅटिकली थांबणार आहे. जगातलं काही तुम्ही बदलू शकता का? नाही बदलू नाही. शकत. पण तुम्ही जर त्याचा त्रास स्वतःला करून घेतला नाही, तेवढंच अपेक्षित आहे. तुम्ही नाही बदलू शकत काही कुणाचं. तुम्ही स्वतः बदला ना. स्वतः हम्म. बदलणं सगळ्यात सोपं आहे की नाही? बरोबर. आणि मग त्यालाही हे औषधं मदत करतात. येस. फ्लॉवर रेमेडी. आणि औषध हा पुश आहे. म्हणजे तुमचा ऍक्सेप्टन्स आला, की कालांतराने कदाचित तुम्हाला औषधी घ्यावं नाही लागणार. कारण तुम्ही ऍक्सेप्ट करताय. सिच्युएशन हो. ऍज इट इज तुम्ही ऍक्सेप्ट करताय. तुम्ही जितक्या लवकर ऍक्सेप्ट कराल, तितक्या गोष्टी पटकन तुम्हाला त्याच्यातून तुमची मुक्तता होईल त्रासातून हम्म. त्या. या पद्धतीने आता या फ्लॉवर रेमेडीज मध्ये बेसिक हे फुलांपासूनचे अर्क असतात हम्म. आणि त्याला ते स्टोअर केलेले असतात. एक मीडियम त्याला अल्कोहोल मीडियम आहे. सो त्याला काही फुलांचे वास येत नाहीत. सगळ्याला एकच ह्याचा वास येतो कारण वास अल्कोहोल येतो. बेस आहे. हा. आता ही एकूण 38 औषध आहेत. हम्म. सो किती स्वभावातले किती बारकावे असतील लक्षात घ्या. आता हे सगळे 7 गटांमध्ये विभागलेले आहेत. हे सो जर्मन द आहे ना गट शास्त्र? हो, हो. जर्मन. आता हे डॉक्टर बाख यांनी याचं संशोधन केलं आणि त्यांनी ती आपल्यासाठी 38 औषधं आपल्याला दिली शोधून. आता ते हार्डकोर एमबीबीएस डॉक्टर होते. हां, बर. त्याच्यानंतर त्यांनी होमिओपॅथीचा पण अभ्यास केला. पण त्यांना हे जाणवत होतं, की हे कुठे ना कुठे फक्त फिजिकल ह्याच्यावर अवलंबून नाहीये, तर हे सायकोसोमॅटिक जास्ती आहे. सायकोसोमॅटिकली जेव्हा ते अफेक्ट होतं, तेव्हा तुम्ही फिजिकली काहीतरी त्रास निर्माण करता. सो आपल्याला त्या दृष्टीने काहीतरी शोधायला पाहिजे. हम्म. अनफॉर्च्युनेटली त्यांना खूप सपोर्ट नाही मिळाला त्यावेळेस, पण ते स्पिरिच्युअल हीलर होते. त्यामुळे अच्छा. त्यांनी म्हणजे ते तर नंतर त्यांचं असं, की फुलांवर, पाकळ्यांवर ते हात ठेवायचे.
आणि बर त्यांना त्या स्पर्शातून जाणवायची काही फिलिंग्स, त्याच्यातून त्यांनी हे गट निर्माण करून ही औषधं हे केली. ओ वर म्हणजे बर किती तो माणूस ग्रेट असेल, आणि ते फार हो काळ पण जगले नाहीत. खरं तर ते अच्छा 50च वर्ष त्यांचं आयुष्य होतं, पण एवढ्या ह्याच्यातही त्यांनी आपल्यासाठी इतकं छान हे करून ठेवलं. सो ही आपल्याकडे भारतात बनत नाहीत, ही बाहेरूनच येतात आणि कुठल्याही होमिओपॅथीच्या दुकानांमध्ये ही औषधं मिळतात. बरं आता ह्या सगळ्याच आपण कुठल्याही पॅथी म्हणा, कुठल्याही काही, आपण त्याला एक साधं हे असतं की याला साईड इफेक्ट्स आहेत. साधा प्रश्न असतो आपला की ह्याला साईड इफेक्ट्स आहेत का? साईड इफेक्ट आहे आता साईड इफेक्ट्स ह्याला नाहीयेत. हे कशावर, मग हे काम कसं करतं? तर तुमच्या स्वभावातले सगळे चढ उतार ते बॅलन्स करतं, अच्छा म्हणून साईड इफेक्ट नाहीयेत. म्हणजे थोडक्यात सांगायचं झालं तर घरात एखादी व्यक्ती खूप स्ट्रॉंग हेडेड असेल किंवा हुकुमशाही की मी म्हणेन तेच झालं पाहिजे, त्याच्यासाठी आपल्याकडे एक औषध आहे. त्याच्या अगेन्स्ट घरातलीच एक व्यक्ती ते सगळं ऐकून घेत असते निमूट, तिच्यासाठी पण आपल्याकडे एक औषध आहे. म्हणजे थोडक्यात ह्या व्यक्तीला जर औषध दिलं तर औषध दिल्यावरती ही व्यक्ती होणार नाहीये, पण ती थोडी खाली उतरेल, निदान ही समोरची काय म्हणते ते ऐकून घेईल. या व्यक्तीला औषध दिल्यावरती थोडीशी वरती येईल, मला काय म्हणायचं हे ती सांगू शकेल. हे बॅलन्सिंग. सो अच्छा विकोपाचं काही होत नाही, बॅलन्स होतं. सो चुकून जरी औषध तुमच्या पोटात कुठलं गेलं की तुमचं काहीतरी कन्फ्युजन झालं, हे घेऊ का ते घेऊ, समजा दोन्ही तुम्ही घेतलीत, तर तुमच्या स्वभावातले जे काही चढ उतार असतील, तुमच्या पण कदाचित लक्षात आले नसतील, ते सगळे बॅलन्स होतील. बॅलन्स होतील ओके इतकं म्हणजे छान पद्धतीने ही औषधं काम करतात. तू म्हणलीस ना की ऍक्सेप्टन्स की बाबा माझ्यात हा दोष असं नाही, प्रत्येकाचा हा, स्वभाव असतो की माझ्याकडे हे हो आहे असं तर मी हे हो ऍक्सेप्ट कर. आता खूप हो वेळा असं होतं की ऍक्सेप्टन्स नसतो, मग हा अशा वेळेस समोरच्या व्यक्तीला की नाही बाबा ह्याच्या वागण्याचा खरंच खूप त्रास होतोय घरामध्ये, जसं हम्म, हुकुमशाही की नाही म्हणजे तो माणूस काही ऐकूनच घेत नाही, माणूस किंवा बाई जे कोण असेल ते, हम्म, तर हम्म, त्याचा जो पार्टनर आहे त्याला जर ते औषध हम्म, त्याला द्यायचं असेल तर हम्म. आपण ते अननोईंगली देऊ शकतो का? हो, त्या देऊ शकतो. माणसाला चहातून द्या, सरबतातून द्या. त्यांचा एखादा वीक पॉइंट बघा की त्याच्यासाठी औषध घेतील, त्याच्यात हे घालून द्या. कारण ह्याच्यामध्ये ना अजून एक ब्युटी अशी आहे की तुम्ही कॉम्बिनेशननी देऊ शकता. हम्म, हम्म. औषधं एकत्र कॉम्बिनेशननी देऊ शकता. मर्यादा आहे त्याची, काही किती औषधं एकत्र करायची, पण कॉम्बिनेशननी देऊ शकता. सो असंही तुम्ही करू शकता. अच्छा म्हणजे आणि रागात काही ठिकाणी हा, राग बोल. एखादा माणसाचा स्वभाव खूप तापट असतो, मग हो त्याचं औषध वेगळं. तोच माणूस पटकन एकदम डाऊन होतो म्हणजे एकदम नर्वस होतो, हम्म, तर त्याचं हम्म. औषध. किंवा तो खूप कोशातच राहतो स्वतःच्या, असं हा, प्रत्येकाचं औषध आपण एकत्र करून देऊ शकतो एकत्रही असं करू तू म्हणतो. शकतो. म्हणून फ्लॉवर रेमेडीज मध्ये आपल्याला केस डिटेल लागते. म्हणजे नुसतं हे खूप तापट आहे असं नाही. काय हम्म, कारणाने, मग स्वभाव आहे का, सिच्युएशन वाईज तापटपणा होतो. बऱ्याचदा कसं तापटपणा किंवा राग व्यक्त करणे ही रिॲक्शन आहे फक्त. हम्म, नॉट नेसेसरीली ती व्यक्ती रागीट स्वभावाची असेल, ती हम्म, रिॲक्शन हम्म, असते. मग हम्म, रिॲक्शन कशाची आहे, मग त्याच्यासाठी आपल्याला केस स्टडी लागतो. आता त्याचं खूप काही वेगळं असू शकतं. म्हणजे काय, की एखादी व्यक्ती खूप म्हणजे खूप ताकदीची आहे आणि खूप परफेक्शनिस्ट आहे. समजा परफेक्शनिस्ट आहे एखादी व्यक्ती, मग तिला सगळी कामं परफेक्टच लागतील, हो, दुसऱ्यानी केलेली सुद्धा. पण ती व्यक्ती परफेक्शनिस्ट आहे याचा अर्थ दुसरी व्यक्ती नाहीये ना. मग त्या व्यक्तीने जर तसं नाही केलं तर याची चिडचिड होणार आहे, राग येणार आहे. म्हणजे हम्म, राग कशातून निर्माण झालाय, तर ही व्यक्ती परफेक्शनिस्ट आहे, तिला हे झेपत नाहीये बघणं, त्याच्यामुळे तिला राग येतोय. मग आपल्याला हम्म. त्या पद्धतीने ती औषधं कॉम्बिनेशन मध्ये करावी लागतात. अच्छा ओके. आणि हे कोणी पण म्हणजे त्याच्यासाठी डॉक्टर असण्याची गरज नाही, कोणी पण हे नाही, शिकू शकतं. कोणीही कोणीही अच्छा करू शकतं. बेसिक आपल्याला जर एखाद्या व्यक्तीचा स्वभाव कसा आहे, हम्म, रिॲक्शन्स कशा आहेत, हे जर आपल्याला कळलं तर आपण त्याच्यावर काम करू शकतो. कारण याला ओके मेडिकल बॅकग्राऊंडची गरजच नाहीये. नाहीये सामान्यपणे कोणीही करू शकतं. करू पुढे शकतो. आपण ते मेडिकल कुठल्या तरी फिजिकल ह्याच्यावर नेणार आहोत, त्याच्या आधीची ही पायरी आहे. सो हम्म, खूपशा गोष्टी आपल्याकडे जे क्रॉनिक काही हे आहेत, की बीपी आहे हम्म, किंवा डायबिटीज आहे किंवा थायरॉइड सारखे आजार आहेत. सो याच्यावर डायरेक्टली औषध आपल्याकडे नाहीये. पण हम्म, कशामुळे झालंय? मेजरली स्ट्रेसमुळे असं. मग स्ट्रेस कशामुळे येतोय हे पण हम्म. महत्वाचं आहे. मग त्याच्यासाठी स्वभाव कसा कारणीभूत आहे. हा एकमेकाची म्हणजे शास्त्र एकमेकाशी कशी निगडीत असतात बघ.
हे जेव्हा मी केलं ना तेव्हा लक्षात आलं की अरे आपल्याला एखादी व्यक्ती सांगतेय केस म्हणून की माझ्यासमोर कोणतरी आलंय पण ती केस म्हणून ती व्यक्ती सांगतेय हे खरं खोटं मला कसं कळणार आहे ती काय हो. सांगते ह्याच्यावरच मला विश्वास ठेवायचा आहे ना मला कसं कळणार आहे की हे काय आहे कारण प्रत्येक व्यक्ती ही जस्टिफायच करणार आहे आपला स्वभाव मग हे बरोबर. मी कसं मला कसं कळेल किंवा थोडक्यात हे मला कसं तिथपर्यंत जज करता येईल याच्यासाठी मला न्यूमरोलॉजीचं खूप मदत होते म्हणजे एक शास्त्र दुसऱ्याला कॉम्प्लिमेंट करतं मग तारीख कॉम्प्लिमेंट. बघितली तर तारखेनुसार ही व्यक्ती कशी असणार आहे हे कळतं त्यानुसार प्रश्न विचारले की ते आधी ते डिनाय करतात पण मग नंतर की मला नाही माहिती आकडे सांगतात माझ्या आकड्यांवर विश्वास आहे सो तुम्ही बघा मग येतात ते खाली कारण कुठेतरी वाटत असतं बदलाची गरज आहे म्हणजे सो माणूस असं एक वाचण्यासाठी म्हणजे माणूस आधी वाचायला हवा जर तुम्हाला परफेक्ट औषध द्यायचं असेल तर तो माणूस वाचता यायला पाहिजे मग त्याच्यासाठी तुला न्यूमरोलॉजीचा खूप उपयोग झाला की हे आकडे असं असं हो बोलतात. वा हो वा. हो मस्त. आणि ओके. क्लासेसमध्ये पण मी ह्याच पद्धतीने शिकवते कारण ओके. तुम्ही हा. पटकन तिथपर्यंत जाऊ शकता मग म्हणजे बरोबर. व्हाईस वर्सा मी दोन्ही ह्याच्यात की फ्लवर रेमेडीचा क्लास असेल तर या तारखा असतील तर ही औषधं हँडी ठेवा कारण या लोकांना हे लागणार आहे ते पटकन ऑफ होतील पटकन निगेटिव्ह माइंडसेट काहींचा असेल तर तसाच तो विचार करतील मग नैराश्याच्या दृष्टीने त्यांची आजारपणं कशी वाढतील हे आपल्याला ह्याच्यातून पटकन कळू शकतं सो ते इट हेल्प्स म्हणून एक शास्त्र आता प्रत्येक शास्त्राला कुठे ना कुठे मर्यादा असते मग दुसरं शास्त्र ते कॉम्प्लिमेंट करतं दुसरं शास्त्र ते भरून काढतं म्हणून आपण ऍज अ पॅकेज एकत्रित जेव्हा काहीतरी काम करतो खूप पटकन रिझल्ट देणार ते ठरतं सो या पद्धतीने माझा प्रवास पहिले फ्लवर रेमेडीज मग न्यूमरोलॉजी मग मी प्राणिक हिलिंग शिकले मग मंत्रशास्त्र शिकले सो हे सगळं करत 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 एकमेकांचा कसा संबंध आहे आणि एकमेक आपण कसं याला कॉम्प्लिमेंट करू शकतो हा खूप छान आणि अजूनही शिकण्याचा प्रवास माझा चालू आहे कारण शिक्षण कधीच थांबवू नये संपत माणसाने नाही. की बरोबर. इतकं आपल्याकडे अथांग आहे ना की आपण एक ठिपका पण त्यातलं काही केलेलं नाहीये इतकं हे जाणवतं आणि तुमची बेसिक तुमची विचार करण्याची हे बदलते थॉट प्रोसेस बदलते वेगळा त्याला थॉट अँगल प्रोसेस मिळतो बदलते. येस बरोबर. येस आणि असं आहेच आहे ना विचार बदला नशीब बदलेल म्हणजे ते कुठेतरी की तुम्ही तुमची थॉट प्रोसेस बदललीत तर तुम्हाला तसे येस नक्कीच. येस आणि मनाचा आणि शरीराचा व्याधींचा खूप हो जवळचा हो संबंध आहेच आहे येस जसं नक्कीच नक्कीच आणि स्ट्रेस म्हणतो आपण जेव्हा तर स्ट्रेस हो ही खूप व्हास्ट कॉन्सेप्ट आहे म्हणजे स्ट्रेस हो मध्ये खूप गोष्टी येतात हो तर मग तो कुठल्या प्रकारचा स्ट्रेस आहे हे शोधून काढणं पण हा हो त्याच्यासाठी तुला हो पुन्हा तेच न्यूमरोलॉजीचा उपयोग हो नक्की होत असणार. नक्कीच नाही ते लागतच पण इथे सुद्धा कसं आहे आता फ्लवर रेमेडीज मध्ये ना 7 गट वेगवेगळे आहेत भीती नैराश्य नावड अनिच्छा वगैरे असे वेगवेगळे गट आहेत सो आता भीती ह्या गटामध्ये सुद्धा खूप व्हेरिएशन आहे आपल्याला माहितच नसतं त्या पद्धतीने की भीती एखादी गोष्ट मला म्हणजे अमुक अमुकची भीती वाटते कारण माहितीये औषध वेगळं आहे मला कारण नाही माहिती कसली तरी भीती वाटतेय पण मला कारण नाही माहिती औषध वेगळं आहे एक्स्ट्रीम फिअरचं औषध वेगळं आहे अच्छा. हा काळजीतून निर्माण होणारी भीतीचं औषध वेगळं आहे मग पुन्हा काळजी करण्याचा स्वभाव आहे का मग ते काही लावून घेणार मग तो हो. स्ट्रेस वाढणारच आहे ना आता अननोन फिअर आपण जे म्हणलं की त्याच्यासाठी एक औषध आहे सो अननोन फिअर काही असू शकतं की कोविडच्या काळात तर आपण प्रत्येकाने अनुभवलंय आपण किती त्या दडपणाखाली भीतीच्या छायेत आपण जगत होतो प्रत्येक व्यक्ती पण आपल्याला काहीच माहीतच नव्हतं ना कोविड म्हणजे काय हेच माहिती नव्हतं हो. सो सगळ्याच हे मग असं काही असेल तर त्याचं औषध वेगळं थोडासा स्वभाव असा पण म्हणतो ना की काही लोकांचा मुलांचा किंवा हे थोडं ढकलावं लागतं पुश मग ते पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटसाठी एक औषध आहे सो ती अच्छा. त्याच्या मनातली भीती घालवली तर कॉन्फिडन्स लेवल वाढणार आहे सो तो खालच्या पायरीवर असेल 4-5 पायऱ्यावरती चढून जाईल सो त्याचा प्रवास सोपा होईल की नाही धडपडत ठेच ठळगे काहीतरी हे घासत काहीतरी जाण्यापेक्षा जर तो तेवढ्या पायऱ्या जर वरती लवकर पोहोचला तर काय पाहिजे अजून आपल्याला सो या पद्धतीने आणि ही औषधं काम करतात आणि औषधं घेण्याची पद्धत पण खूप सोपी आहे. सोपी आहे आता हे तर येतं लिक्विड फॉर्म मध्ये येतं सो आयदर तुम्ही पाण्यात डायरेक्टली ड्रॉप्स घालून घ्या किंवा तुम्ही होमिओपॅथीची जशी औषधं मिळतात गोळ्या ज्या असतात त्याच्यावर ड्रॉप्स घालून घ्या
सो कसंही तुम्हाला कॅरी करायचंय तर ते ड्रॉप्स कुठेतरी सांडलवंड होईल पेक्षा तुम्ही गोळ्या कॅरी करा. सकाळचा डोस, रात्रीचा डोस तुम्ही लिक्विड घेतलात तरीही चालेल, होऊ काही शकतं. प्रॉब्लेम नाही. सो इतकं सोपं आणि हे, आणि त्याला काही एक्सपायरी वगैरे असंही काही नसतं. झाकण फक्त अच्छा. घट्ट लावायचं, कारण अल्कोहोल असल्यामुळे उडून जायची शक्यता असते. हा, आणि बरोबर. पोटेन्सीज याला नाहीयेत. म्हणजे हायर डोस आपल्याला जनरली कसं असतं की किती एमजी किंवा किती आपल्याला ॲलोपॅथीचा पगडा असल्यामुळे किती एमजी, मग आपण तो एक्झॅक्टली डबल की हो. 2.5 एमजी तर 2.5 म्हणजे 5 एमजी झालं. हे इथे वर्क नाही. याची अच्छा. थोडीशी हे वेगळी आहे. सो वेगळी इथे आहे. फ्रिक्वेन्सी मॅटर करते. म्हणजे तोच डोस तुम्ही 2 ड्रॉप्स समजा घ्यायचे, तर 2 ड्रॉप्स पाण्यात घालून तेच समजा तुम्ही 3 वेळा घेतलं तर तेवढे तुम्ही डोस घेतलेत असं धरलं जातं. अच्छा. सो इथे किती औषध घेतलं पेक्षा किती वेळा घेतलं, सो फ्रिक्वेन्सी मॅटर्स. मग ओके. मग हे कसं ऍडजस्ट करायचं, तर आपण म्हणू की काहीतरी एखाद्या घरात अनफॉर्च्युनेट इन्सिडेंट घडलाय, काही कोण गेलंय किंवा असं, सो इमिजिएट लोकांना धक्का असेल. सो काही जे खूप अगदी सेन्सिटिव्ह किंवा ही लोक असतात त्यांना ते असं सुन्नच बसून राहतात की ते काही ऍक्शनच घेत नाहीयेत. मग लोकही ताटकळायला लागतात की अरे काहीतरी तर ह्यांनी ठरवायला पाहिजे. मग तुम्हाला ह्याच्यातली औषधं तुम्ही त्यांना एक 10-10 मिनिटांनी द्या. ते एक अर्ध्या तासात ते भानावर येतील आणि आपल्याला काय करायचंय ऍक्टिव्हली करायला लागतील. नंतर त्याची फ्रिक्वेन्सी कमी करा. असं आपण ऍडजस्ट करू शकतो. सो तुमच्या अच्छा. पद्धतीने आपण या सगळ्या गोष्टी ठरवता येतात. करू शकतो. ओके. ओके. जसं तू आता म्हणालीस की भीतीवरती किंवा अजून काय म्हणाल, रागावरती वगैरे त्याला हा. फ्लॉवर रेमेडी हो. वापर. हो. अजून कुठले कुठले असे म्हणजे महत्वाच्या गोष्टी आहेत की ज्याचा स्वभावा म्हणजे त्या रिॲक्शन्स किंवा तशा स्वभावामुळे पूर्ण हेल्थ वरती पटकन त्याचा परिणाम होऊ शकतो, असे कोणते कंगोरे आहेत स्वभावाचे हा. आणि हा. त्याच्यावरती औषध आहे का? हो. हो. आता याचा एरिया तर खूप जास्त आहे. म्हणजे एक सामान्यपणे आपल्या रिॲक्शन नुसार त्याच्यावर आपण औषध देऊ शकतो. स्वभाव नाहीये, पण मला आत्ता खूप राग आलाय आणि मग तो राग राहतोय जास्ती वेळ, तर तुम्ही ते एक औषध द्या, त्याचे इम्पॅक्ट होणार नाही. आपल्याकडे व्यसनांवर छान औषध आहेत. बर. मग व्यसनासाठी काही ठराविक औषधं आहेत. पण कशामुळे लागलंय, आता त्याचं कसं व्हेरिएशन आहे बघ. म्हणजे एखादी व्यक्ती एखादी कुठलीही गोष्ट फेस करू शकत नाहीये, मग ती कसला तरी आधार घेणार आहे, मग ती व्यसनाकडे वळते. कॉन्फिडन्स लेवल कमी आहे, मला जमणारच नाही, असं काही जमणार नाही, जमणार नाही, जमणार किती दिवस तुम्ही करणार, कधीतरी तर फ्रस्ट्रेशन येईल आणि मग व्यसनाकडे वळलीये. एखादी व्यक्ती माझ्याकडे खूप ताकद आहे, पण मला ते दाखवायचा स्कोपच नाहीये, तरी तिला फ्रस्ट्रेशन येईल आणि ती व्यसनाकडे वळेल. सो जी आपल्याला कंट्रोल करायचंय व्यसन किंवा हे, याच्यासाठी एक औषध आहेच, म्हणजे ते कॉम्बिनेशन आहे. शिवाय हे कशामुळे लागले ते त्याच्यात ऍड करायचं. सो व्यसनांसाठी आपण हे कव्हर करू शकतो. किंवा मुलं वयात येताना जे बदल होत असतात त्यांच्यात हॉर्मोनल चेंजेस, त्याच्यासाठी आपण देऊ शकतो. होमसिक होणाऱ्यांसाठी आपण देऊ शकतो. की मुलांना बाहेर ठेवायची वेळ येते, 2-3 महिने त्यांना खूप जड जातात, कारण सगळं बदललेलं असतं. की ते पटकन त्या सिच्युएशनला कसे ऍडजस्ट होतील, त्याच्यासाठी आपण औषध देऊ शकतो. मग एक ते महिना 2 महिने दिलं की ते लागतात कामाला, मग काही फारसं हे लागत नाही. म्हाताऱ्या लोकांसाठीच तर आपण देऊच शकतो की दडपण येतं, भीती वाटते, काहीतरी खूप धक्के असतात, मग झोपेवर परिणाम होतो. याच्यासाठी आपण त्यांना औषधं देऊ शकतो. सो सामान्यपणे या सगळ्या मेजर जर गोष्टी आपण हे केल्या, किंवा खूपदा असं असतं की एका ठराविक वयोगटात जसं आपण बायकांचा आपण मेनोपॉजचा काळ म्हणतो, त्याच्यासाठी आपल्याकडे औषध आहे. पण पुरुषांच्या बाबतीत सुद्धा असा एक काळ असा असतो की साधारण मधलं एज आपण जे म्हणतो 35-40च्या आसपास, की आपलं काही जॉबचं काही गडबड झाली तर आपल्या फॅमिलीनी काय करायचं, हा स्ट्रेस त्यांना येऊ शकतो. किंवा कोविडच्या काळात तर असं होतं की अरे इतके लोक जात आहेत, एकदम असं काही झालं तर माझी फॅमिली काय करेल, हे अननोन फिअर आहे. त्याच्यातून बीपी पण शूट होऊ शकतं, इतर पण काही गोष्टी होऊ शकतात. सो हे आपण त्यानुसार आपण ह्या सगळ्या गोष्टी करू शकतो. आणि म्हणून मी माझा एक थोडासा अट्टास म्हणलं तरी चालेल की घरातल्या एक व्यक्तीने हे शिकावं. का की हा, तुम्हाला तुमच्या घरातल्यांचा स्वभाव माहिती असतात, माहिती रिॲक्शन्स असतो. माहिती असतात. तुम्ही केव्हा डॉक्टरकडे जाणार, केव्हा हे सगळं त्याला सांगणार आणि घेणार औषध, पेक्षा तुम्हाला आत्ता जाणवतंय ना, 2 ड्रॉप्स पाण्यात घाला, झालं तुमचं काम. काहीच आपल्याला खूप जास्ती लागत नाही. इतकं हो, सोपं बरोबर. ते आहे. सो तुम्ही हँडी हम्म. औषधं घरात ठेवा. काही सगळी 38 काही गरज नाहीये. ती खूप जास्ती ह्याची असतात.
पण तुम्हाला 15 एक औषधं तुम्ही घरात ठेवली तर तुम्ही मेजरली सगळं मॅनेज करू शकता. काय पाहिजे अजून? सो याच्यातून म्हणजे आमच्या ग्रुपवर तर सगळे म्हणतात की मॅडम 80% तरी डॉक्टर वाचतो. हो, ओके. ग्रेट थिंग आहे की नाही? नक्कीच, की नक्कीच. तुम्ही एवढं जरी केलं, मी असं म्हणत अजिबातच नाहीये की तुम्ही डॉक्टर अवॉइड करून जाऊच नका किंवा तुम्ही हम्म. ॲलोपॅथी घेऊच नका. माझं अजिबात असं म्हणणं नाही. पण ज्या गोष्टी तुम्ही तुमच्या लेव्हलवर मॅनेज करू शकता, हे जरी केलं तरी सुद्धा खूप गोष्ट झाली, खूप मोठी गोष्ट हम्म. झाली. हम्म. स्वतः हीट बरोबर. रिलेटेड पण काही औषधं आहेत आपल्याकडे. आता उन्हाळ्या वाढल्यावर जे काय होतं, मग मी सांगते हे औषध घेऊन बाहेर जा, तुमचं डोकं चढणार नाही, डोळे लाल होणार अच्छा. नाहीत. किती सोपं आहे. हो, किती सोपं आहे. बरोबर. आधीच तुम्ही प्रिव्हेंटिव्ह घेताय. बरं खूप घ्यायचंय का? नाही. 1-2 नाही. डोसनी हो. तुमचं काम होणार आहे. आणि इतकंच. त्याचं ऍडिक्शन येण्याचंही काही तसा काहीच कारण नाही, नाहीये, नाही, कारण नाही. किंवा आणि औषध थांबवल्यावर परत ती गोष्ट सुरू होते का? असंही होत अच्छा, साधारण नाही. किती काळ, साधारणपणे एक अंदाज, हां. प्रत्येकाप्रमाणे ते व्हेरी होणार, पण तरी साधारण किती कन्सिस्टंटली घ्यावं? 2 दिवस पासून ते काहींना 1.5 महिना, 2 महिना पण घ्यावं लागतं. क्रॉनिक असेल ना, तर थोडंसं हो. 1 1.5-2 महिने औषध घ्यावं लागतं. पण तुम्हाला अच्छा. अगदी 2 दिवसातही बरं वाटलंय, 1 दिवसातही बरं वाटलंय असंही असतं. अच्छा. सो आपण त्यानुसार थांबवू शकतो. काही प्रॉब्लेम नाही. म्हणजे थोडक्यात काय तर कुठल्याही गोष्ट तुम्ही रूट कॉज पर्यंत आधी तुम्हाला येस. रूट कॉजच नक्की. सॉल्व्ह नक्की. करायचं. हो, हो. बरोबर. कारण बाकी आणि सगळं वरवरचं आहे. हम्म, तुम्ही म्हणजे ते तुम्ही तात्पुरतं थांबवलंय, ते पुन्हा येणार आहे कारण ते आतूनच आहे. सो तुम्ही बरोबर. रूट कॉज पर्यंत गेलात, तर त्याला कदाचित थोडा वेळ लागेल, पण तुम्ही कायमस्वरूपी काम कराल त्याच्यावर. कायमस्वरूपी. बरोबर. फ्लॉवर रेमेडी खूपच हे इंटरेस्टिंग पण आहे. तर मी माझ्या दर्शकांना सांगेन, की जरूर तुम्ही आपण ना तुझं हे आहे ना, तुझा नंबर आपण खाली इनबॉक्समध्ये येस. आपण देऊया. चालेल. सॉरी, कमेंट बॉक्समध्ये. हं. आणि तुम्हाला कुणाला जर मॅडमना कॉन्टॅक्ट करायचं असेल, तर तुम्ही नक्की करू शकता. त्यांचे क्लासेस जसं त्या म्हणाल्या, की प्रत्येक फॅमिलीत आणि एकाने तरी क्लासेस माझे शिकायचं. सगळे ऑनलाईनच आहेत. हां, सो तुम्ही सो कुठूनही अटेंड तुम्ही करू कुठे आहात हा शकता. मॅटरच करत नाही. तुम्ही कुठूनही अटेंड करू शकता. येस. तर नक्की तुम्ही हे बघा, म्हणजे विचार करा. आपण आपल्याकडनं जितकी पॉझिटिव्हिटी समाजामध्ये पसरवता येईल, असा जर आपण एक प्रयत्न केला, तर तो नक्कीच देवाला एक प्रार्थना केल्यासारखं ते आहे. तर आपण सगळ्यांनी विचार करूया ह्याच्याबद्दल. आणि आता पुढचा इंटरेस्टिंग विषय म्हणजे अंकशास्त्र. तर हां. हे मुळात त्याचं ओरिजिन काय आहे? म्हणजे हे कुठलं आहे हे शास्त्र? एकतर ह्याचं भारतातून पण म्हणजे ह्याचा बेस कुठेतरी ॲस्ट्रोलॉजीशी निगडीत असतो. पण जेव्हा नंबर्स आणि ह्या गोष्टी आल्या, तेव्हा मग एक त्याला साधारण 1900 सालानंतरच्या या गोष्टी धरल्या गेल्या. कारण त्याला अल्फाबेट्स आले. मग हं, अल्फाबेट सगळीकडे ते जगभरात ते समान हे असावं. सो इथपासून ती सुरुवात झाली. तर हं. त्याचे सुद्धा ना वेगवेगळे प्रकार आहेत. आपलं जे आहे ते वैदिक न्यूमरॉलॉजी आहे. वैदिक अच्छा. न्यूमरॉलॉजी असतं. बाकीचं थोडेसे वेगवेगळे प्रकार असतात. आता एक खूप जास्त जे फोफावलेलं आहे ते लोशू ग्रेड आहे. लोशू ग्रेड ही चायनीज मेथड आहे. बरं. हां, लोशू ग्रेड नावाचं एक हे आहे. तर ती चायनीज मेथड आहे. ती आता बरं. सध्या खूप फोफावलेली आहे. पण हं. आपलं जे बेसिक आहे ना, हे वैदिक न्यूमरॉलॉजी आहे. आता ह्याचा बेस परत कसा आहे, की आता हे कुठून आपण हे करायचं, तर बेसिक तुमची जन्मतारीख. हं, जन्मतारखेत येणारे आकडे. ह्या हं, आकडे हे आकडे म्हणजेच ग्रह, ग्रह म्हणजेच हं. आकडे. म्हणजे एक आकडा असेल, तर ते रिप्रेझेंट रवी करतो, म्हणजे सूर्य. सो सूर्य. एक हं, म्हणजे सूर्य, सूर्य म्हणजे एक. हं, 2 म्हणजे चंद्र, चंद्र म्हणजे 2. हां, सो हं. आकडा म्हणजे तो ग्रह. म्हणजे ग्रहांचं कारकत्व जे आहे, तेच इथे आकड्यांना अप्लाय होतं. हं. हे ओके. सिंपल ह्याच्यात. मग तुमची तारीख जी असते पहिली, की जशी 2 तारीख असेल, 11 तारीख असेल. आता 11 असेल, तर 1+1 2 म्हणजे 2 आला. 2 तारखेचा पण 2 आला, 20चा पण 2 आला. सो या सगळ्यांचा भाग्यांक 2. हं, सिंगल डिजिट करायचा आणि तो जो एक आकडा येईल त्याला आपण भाग्यांक म्हणतो. अख्ख्या बर्थ डेटची टोटल म्हणजे त्याच्यामध्ये 1900 वगैरे जे असेल, सगळं धरून सिंगल डिजिट आणायचा. प्लस, प्लस, प्लस करून सिंगल डिजिट येईपर्यंत प्लस करायचं. तो जो आकडा येतो त्याला आपण म्हणतो डेस्टिनी नंबर किंवा प्रारब्ध अंक. बरं. आता डेस्टिनी, प्रारब्ध हे जेव्हा आपण शब्द उच्चारतो, ते म्हणजे काय आहे? म्हणजे तुम्ही जे घेऊन आलायत, म्हणजे जे तुम्ही घेऊन आलायत ते तुम्ही आत्ता बदलू शकता का? नाही बदलू शकत. तर ते तुम्हाला भोगायचंय. हं, तुम्हाला भोगायचंच आहे ते.
की जे प्रारब्ध तुम्ही, आता हे प्रारब्ध कुठून आलं, तर तुम्ही मागच्या जन्मात जे काही केलं असेल ते तुम्ही कॅरी फॉरवर्ड करता पुढच्या जन्मात. बर. काही आपल्याला असं जाणवतं की 1 ते 9, आता हा सगळा खेळ 1 ते 9 आकड्यातला आहे. इथे डबल बरोबर. डिजिटचं फारसं हे धरलं जात नाही, कारण सिंगल डिजिट करूनच आपल्याला घ्यायचंय. सो 1 ते 9 म्हणजे आकडे. म्हणजे जर हा, समज 28 तारीख आहे तर 8+2 म्हणजे 10 2, म्हणजे 1 10 म्हणजे असं 1. झालं. येस, येस. सो सिंगल डिजिट हे करायचा आणि तो तुमचा पहिल्या तारखेचा तो तुमचा भाग्यांक. बर्थ डेटची अख्खी टोटल केल्यावर जो एक आकडा सिंगल डिजिट आपण आणतो त्याला आपण म्हणतो प्रारब्ध अंक किंवा डेस्टिनी नंबर. आता डेस्टिनी नंबर मध्ये आपल्याला बदलायचा काही स्कोप नाहीये, ते तुम्ही घेऊन आलाय. किंवा तुमच्या बर्थ डेट मध्ये 1 ते 9 आकड्यातले सगळेच आकडे असतील असंही नाही, काही मिसिंग असतील, काही असणार नाहीत ना. म्हणजे त्या त्या ग्रहांचं कारकत्व ते तुम्हाला कदाचित नाही मिळणार आहे, ती व्हायब्रेशन तुम्हाला मिळणार नाहीयेत. याचा पण संबंध तुमच्या पास्ट लाईफशीच आहे. म्हणजे आपण मी केलंच तुम्हाला आत्ताची काही चांगली हे मिळत असेल तर कदाचित तुम्ही मागच्या जन्मात काहीतरी केलंय चांगलं, ते तुम्ही भोगताय बर. चांगल्या स्वरूपात. वाईट भोगत असाल तरीही ते तुम्हीच जबाबदार आहात त्याला, मागे तुम्ही काय केलंय ते तुम्हाला भोगायचंच आहे. सो मिसिंग नंबर्सचा संबंध तुमच्या पास्ट लाईफशी डायरेक्टली आहे, की मिसिंग पास्ट नंबर लाईफमध्ये म्हणजे मिसिंग तुमच्या नंबर. जन्मतारखेत की समजा 2 आकडा कुठेच नाहीये. अच्छा. हा. हा, सो सगळ्या ह्याच्यात प्रत्येकाचे 1 ते 9 आकडे असणार नाहीये. हा, हो हो, बरोबर. सो ते मिसिंग असणार आहे, काही ना काही आकडे मिसिंग असतील, काही आकडे जास्ती असतील, 2 वेळा असतील, 3 वेळा असतील. मग त्याचं पण कॅल्क्युलेशन करावं लागतं की ते कसं हे करतंय. सो न्यूमरोलॉजी हा तसा वास्ट विषय. बेसिक आपण बघितलं तर भाग्यांक, प्रारब्धांक याची टोटल. सो भाग्यांकामध्ये तुम्हाला स्कोप असतो हा तुमचा करण्याचा आहे, कर्म. तुम्ही काय करणार आहात हे तुम्ही इथे करू शकता. आता आपल्याकडे आत्ता जे काही चाललंय रील्स, इन्स्टावर अमुक तमुक, तुम्ही अमुक करा हे झालं, तुम्ही ह्याची मिसिंग नंबरची रेमेडी करा, तुमचं काम झालं. त्याचा संबंध जर तुमच्या पास्ट लाईफशी आहे तर तुम्ही फक्त एवढ्या रेमेडीज करून तुमच्यावर तुम्ही काही करू शकणार आहे का? मग सगळं जग आनंदी सुखी झालं असतं की नाही? सो असं नसतं. आकडे घेऊन, जे काही आकडे घेऊन तुम्ही जन्माला आलाय ती तुमची लिमिट आहे. सो तुमच्या मनात जरी किती असेल तरी मला म्हणजे 2 आकडा आहे समजा आणि त्याला वाटलं की नाही नाही मला 1 आकड्यासारखं आलं पाहिजे. एक कोण आहे? एक रवी आहे, तो राजा आहे. तो राजासारखं जगतो, तो फारसं कोणाचं ऐकत नाही, मी म्हणेन ते असतं, पण हे असतं. सो तो घेऊनच ते जन्माला आलाय. 2नी असं म्हणलं की मला ह्याच्यासारखं झालं पाहिजे, नाही जमणार, कारण त्याचा एरियाच तो नाहीये. हा. सो इथे पण आपण एक्सेप्ट करायला पाहिजे तुम्ही काय तारखा घेऊन जन्माला आलायत आणि तुमचा जास्तीत जास्त स्कोप किती आहे तेवढ्यावर तुम्ही काम करा, नक्की ते होईल. म्हणून मी नेहमी न्यूमरॉलॉजीमध्ये सांगताना हेच सांगते की तुमच्या कर्माला पर्याय नाही. कुठल्या तरी रेमेडीज केल्या आणि तुमचं काम आपोआप झालं असं होत नाही. कुठलंही शास्त्र असेल तरी ते आपोआप होत नाही. कधीतरी एखाद्या वेळेस होईल, कावळा बसायला फांदी तुटायला एकदा कधीतरी हे येईल, कायमस्वरूपी या गोष्टी होत नाहीत. सो मिसगाईड तरी करू नका. कारण काय होतं, आपण शास्त्र बदनाम करतोय ते. कारण आपल्याला बरोबर आहे. आपण तितका अभ्यासच करत नाहीये आणि वरवरच सांगतोय की 1 भाग्यांक आहे का तुमचा, मग तुमची 1 तारीख असेल तर तेच, 10 तारीख असेल तर तेच, 28 तारीख असेल तर तेच, तुम्ही या रेमेडीज करा. कसं चालेल? ती व्यक्तीच वेगळ्या ह्याच्यात जन्माला आलीये, तिचा महिना वेगळा आहे, तिचं साल वेगळं आहे. किंवा 2, आता मग एक साधा प्रश्न की मग समजा तारखा सेम असतील, मग दोघांचं सेमच आयुष्य असेल का? तर नसेल, नाही. कारण पुन्हा सगळ्या गोष्टींवर अवलंबून असतं. जसं 2 सेम तारखेच्या व्यक्ती एक झोपडीत जन्माला आलीये, एक महालात जन्माला आली. मग हे जे घेऊन आलेत त्याचा संबंध तरी मागच्याशी आहे ना. सो ते त्या ह्यांनी ते घेऊन आलेत. मग तुम्ही किती कराल चा स्कोप तुम्ही आता काय आहात त्याच्यावर अवलंबून असतं. सो तुम्ही प्रयत्नपूर्वक प्रयत्न करून तुम्ही तुमची लाईफस्टाईल बदलून तुम्ही चांगलं शिक्षण घेऊन चांगली नोकरी मिळून चांगला हे करून तुम्ही नक्कीच, झोपडीतली व्यक्ती नक्कीच वरती जाईल ना. पण बरोबर. ओरिजिनली जी महालातच जन्माला आलीये ती तिचं नशीबच घेऊन आलेली आहे ना. ते तुम्ही बरोबर. असं म्हणूच शकत नाही काहीच. सो म्हणून ह्याचं रिलेशन कशाशी लावणार आहे?
तर तुम्ही कुठे जन्माला आलाय, कुठल्या ह्याच्यावर आहे, तुमच्या अवतीभोवती काय आहे, वर पण गोष्टी अवलंबून आहेत. म्हणजे तुम्ही खूप साऱ्या रेमेडीज केल्यात. आता समजा फॉर एक्झाम्पल कोविड मधली सिच्युएशन, खूप रेमेडीज वगैरे करून माझं दुकान अरे पण सगळ्या जगातच सगळं बंद आहे, तर तुमचं दुकान चालणार आहे का? म्हणजे तुम्हाला परिस्थितीचा पण विचार करायला पाहिजे की नाही? मार्केटमध्ये काय चालतंय ह्याचा पण विचार करायला पाहिजे की नाही? मग आपण फार तर फार इथे त्यांना काय हे देऊ शकतो, पुश देऊ शकतो, की तुम्ही आधी लक्षात घ्या की तुम्ही कुठल्या तारखेला जन्माला आलाय. सो तुमचं बेसिक नेचर कसं असणार आहे, त्या दृष्टीने तुम्ही तुमचे करिअर जर चूज केलेत तर तुम्हाला फायदा होणार आहे. म्हणजे एक वाली व्यक्ती असेल तर ती ऑर्डर सोडून काम करून घेईल, कारण तो तिचं नेचरच तसं आहे. पण सगळ्यांनीच ऑर्डर सोडल्या तर काम कोण करेल? मग काम करणारा पण कोणतरी आकडा पाहिजे ना, सल्ला देणारा पण कोणतरी आकडा पाहिजे, ऍडमिनिस्ट्रेशन करणारा पण कोणतरी आकडा पाहिजे. मग हे जर व्हेरिएशन आहे आणि ते जर तुम्हाला दिलेलं आहे, तो विचार करून आपण का नाही प्लॅन करत? सो हे जर आपल्याला गायडन्स मिळाला, काय पद्धतीने करू शकतो, हा जर गायडन्स आपण न्यूमरॉलॉजी मार्फत घेतला तर आपण कुठच्या कुठे का नाही जाणार? फील्ड वेगळं असेल ना. कारण प्रत्येक व्यक्ती चांगली किंवा वाईट नाही, वेगळी आहे. आकडे काय सांगतायत? आकडे चांगले किंवा वाईट नाहीयेत, वेगळे आहेत. वेगळे पण ओळखा. वेगळे पण जर तुम्ही ओळखलं, मग ते आकड्यांमार्फत तुम्हाला छान कळू शकतं की 2 वाली व्यक्ती असेल, ती इमोशनल असेल, तिचा सोशल कनेक्ट चांगला असेल, मग सोशल कनेक्ट असणारे व्यवसाय तिने निवडले तर तिला का नाही सक्सेस मिळणार? 3 वाली व्यक्ती असेल तर 3ला हे कोण करतो? गुरु. सो बेसिक गुरु म्हणजे काय? ज्ञान देणे. सो त्या दृष्टीने टीचिंग या ह्याच्यातले जर तुम्ही फील्ड निवडले तर तुम्ही उत्तम करू शकाल. या पद्धतीने प्रत्येक आकडा जे सांगतो ते जर आपण लक्षात घेऊन तसे आपण आपले व्यवसाय किंवा त्याच्यासाठी फेवरेबल दिवस, वार, रंग, हे ह्याच्यावर पण सगळ्या गोष्टी असतात, थोड्याफार हे असतात. त्याचा पण आपण जर सपोर्ट घेतला तर आपण खूप छान पद्धतीने आयुष्य हे करू शकतो. की जसं मी फ्लवर रेमेडीच्या ह्याच्यात सांगितलं की स्वभाव आपल्याला कळतो आकड्यावरनं, की ह्याच्यातनं की आम्ही एक तशी केस सोडवताना न्यूमरॉलॉजीचा खूप छान उपयोग हे केला होता, की एक व्यसनाची केस होती आणि सगळं झालं व्यसनाचं, ते सगळं केलं सगळं तयार, आणि जेव्हा बर्थ डेट बघितली मी म्हणले ही व्यक्ती भयंकर ताकदीची आहे. मग आयदर हिला प्रूव्ह करायचं हे मिळत नाहीये, मग तिची चिडचिड होणार आहे, मग ती व्यसनाकडे वळलेली आहे. सो आपण तिला त्याच्यातलं एक औषध जर घातलं तर ही कदाचित बॅलन्स होईल आणि खरोखरच 15 दिवसात व्यसन सुटलं. बर. मग हे अच्छा. त्या व्यक्तीने सांगितलं असतं का? नाही. हा. मग हे कुठून कळतंय? असा सपोर्ट आकड्याने. आपल्याला हा. नक्की मिळतो. अच्छा. अच्छा. तो ओके. इंडिव्हिज्युअली पण आपण हे करूच शकतो. आता काही काही आकडे 8 झालं, 7 झालं, की भाग्यांक 7 किंवा 8 असेल. तर 8 काय आहे? 8 शनीचं रुलिंग आहे त्याच्यावर. सो शनी थोडंसं एक नर्वस नेचर किंवा थोडंसं असं शनीकडे म्हणजे त्या व्यक्तीकडे बघून असं असं खूप छान असं काहीतरी त्याच्यामध्ये असं अट्रॅक्शन किंवा असं छान असं नाही वाटत. थोडंसं मंद किंवा थोडी धीर गंभीर व्यक्ती असं आपल्याला तिच्याकडे बघून वाटू शकतं. सो थोडासा निगेटिव्ह माइंडसेट पण असतो या लोकांचा. म्हणजे ते आधी नाहीचा कदाचित नाहीच आधी म्हणतील किंवा निगेटिव्हच विचार करतील. त्यांच्या आजाराचं मूळ पण नैराश्यच असतं. सो नैराश्याशी निगडीतच आजारपण येतात. मग ह्या लोकांना तुम्ही ती औषधं हँडी ठेवलीत, ती दिलीत, तर ते आपण बॅलन्स नाही का करू शकत? हा. असं ते कॉम्प्लिमेंट करतात. करू शकतो. सो हा. प्रत्येक आकड्यानुसार जर आपण बघितलं तर एक आकडा जर आपण बघितला तो रवी. रवी म्हणजे सूर्य. सो अधिकार गाजवणार आहे, त्याच्याकडे तेवढी ताकद आहे. मग तिथे अहंकार पण डोकावतो थोडासा, मग ती व्यक्ती अहंकारी पण होईल. पण मग ती जी ताकद आहे ती तुम्ही कामात वापरलीत तर चांगलं तुम्हाला मिळू शकेल ना. तेच तुमच्या ऍटिट्यूड मध्ये कन्वर्ट केलं की मी बरोबरच आहे, माझं जे काय ते बरोबरच आहे, कोण ऐकणार आहे? तर मी एक अगदी खूप साधा प्रश्न अशा लोकांना विचारते की हे तुमचं बरोबर आहे, ओके, पण हे तुम्ही सोडून अजून किती जणांना वाटतंय?
मग गडबड होते. कारण हे फक्त मलाच वाटतंय. मग मला वाटून उपयोग नाहीये ना. तुम्हाला जर समाजात राहायचंय तर तुम्हाला तर तुम्हाला इतरांचा हो पण त्या पद्धतीने विचार विचार करायला पाहिजे. करता आला पाहिजे. सो एक बरोबर. आकडा झाला रवी, या पद्धतीने तो वागणार आहे. 2 आकडा चंद्र आहे. सो आता ह्याचा परत इथे नातं पण रिप्रेझेंट करतं, की एक वडील रिप्रेझेंट करतं, 2 चंद्र आई रिप्रेझेंट करते. सेन्सिटिव्हिटी. सो सो आता एक वडील, मग आता वडील म्हणजे तुम्हाला एक रवीची स्पंदनं व्हायब्रेशन्स थोडीशी कमी किंवा पाहिजे तशी नाही मिळत आहे. मग तुम्ही वडिलांशी रिलेशन चांगलं करा, ते आपोआप तिकडे होणार आहे, वाईस वर्सा. सो या पद्धतीने या गोष्टी काम करत असतात. सो किती परत एरिया मोठा आहे. हो. त्यामुळे इतकं नुसतं आकडे आणि हा चला 2 आहे का, मग ही व्यक्ती अशी असेल, 3 आहे का, नाही इतकं असं सोपं नाहीये. किंवा इतकं पटकन या जसं आपण राशींच्या प्रमाणे करतो ना, मेष रास अशीच असणार आहे. सो अशीच असणार आहे, हा एक हे झाला त्याच्यामध्ये खूप अजून ऍस्पेक्ट्स आहेत. त्याचा विचार आपण करतो का? आणि मग आपण सरळपणाने की हा हल्ली काय हेच झालं नाही, ह्याचं काही हे नाही, आपण शास्त्र बदनाम करतो. आपण तिथपर्यंत शास्त्र पोहोचलोच नाहीये. बदनाम करतो. बरोबर. मला एक सांग, आता जे म्हणजे आपण आता मोस्टली सगळे इंग्लिशमध्ये स्पेलिंग लिहितो आणि हं, हं, स्पेलिंग मध्ये तुमच्या बदल करून आपल्याला काही चांगले रिझल्ट मिळवता हं, येतात, असं न्यूमरॉलॉजी प्रमाणे तसं आहे. पण मग देवनागरी जर आपण लिहित हं. असू तर त्याच्यामध्ये पण बदल करता येतो का, म्हणजे त्या नावांमध्ये, देवनागरीतल्या नावामध्ये? हा. आता बेसिक देवनागरीचं पूर्वी, आता तुला एक जर आठवत असेल तर पूर्वी आपल्याकडे नक्षत्राप्रमाणे म्हणजे तुमचं जो नक्षत्राचा जो एक अक्षर येतं, जन्म नक्षत्राप्रमाणे जे हो. अक्षर येतं त्याच्याप्रमाणे नाव ठेवलं जायचं. हे का बरोबर. ठेवलं जायचं? हा. सो त्या हा. अक्षराची व्हायब्रेशन्स त्या व्यक्तीसाठी खूप चांगली फेवरेबल असायची. हा. सो ते तुम्ही उच्चारलं की ती सगळी व्हायब्रेशन त्या व्यक्तीच्या भोवती असतील तर तिला ते चांगलं फेवरेबल असेल. हा. कालांतराने आपण ते नाव फक्त पाळण्यातलं ठेवायला लागलो. उच्चारायला फॅन्सी नाव, पण ते फक्त पाळण्यातलं नाव. मग ती हा. स्पंदनं कशी मिळणार आहेत तुम्हाला? हा. बरोबर. सो इथे ह्याचा संबंध या स्पंदनांशी आहे. सो त्याच पद्धतीने इंग्लिशमध्ये जेव्हा हे कन्वर्ट झालं की सगळ्या जगभरात कुठली हे व्हायला पाहिजे तर इंग्लिश, म्हणून मग या इंग्लिश याच्यावर अल्फाबेट्स हा बेस धरून हे जास्ती स्प्रेड होण्याच्या दृष्टीने हे प्रचलित जास्ती झालं. मग अच्छा. प्रत्येक अल्फाबेटला व्हॅल्यूज पण दिल्या गेल्या आणि अर्थ पण दिले गेले. सो अर्थ ते व्हायब्रेट काय करतायत, कुठल्या आकड्याशी करतायत हे पण आहे. सो व्हॅल्यूज पण आहेत आणि अर्थ पण आहेत. आपल्याला दोन्ही मॅच करून बदल करायचे असतात. आणि इतका डीप वर जर त्याचा विचार झाला तरच ते वर्कआउट होतं. फक्त तुम्ही आकड्याची टोटल करून ती टोटल तुमच्या ह्याला आणलीत तर ते होणार नाहीये. एक एक्झाम्पल म्हणून सांगते की काही अक्षर आपण रिपीट जेव्हा करतो की डबल एस, डबल आय, सो डबल आय एस हे सोशल कनेक्शन चांगलं असतं. म्हणजे लोकांचं दुसऱ्याशी चांगले जोडले जातात, कनेक्शन चांगलं चांगलं होईल. पण डबल झाल्यावर काही वेळेस असं जाणवतं की त्यांच्या व्यथा पण तुम्ही घेताय. मग हे चांगलं आहे का वाईट आहे? सो हे आपल्याला बदल करणं गरजेचं आहे. एक लेटर आहे टी. टी लेटर जे आहे, टीचा अर्थच स्वार्थ त्याग आहे. मग ते जर तुम्ही बिझनेसमध्ये टी अजून एक टी केला तर तुमचा धंदा फ्लरिश होईल का? तो जर स्वार्थ त्यागच असेल तर त्याच्यातून तुम्हाला इन्कम मिळणार आहे का? धंदा चालेल, तुमच्यासाठी काय? सो म्हणून हा दोन्ही यांनी विचार करून आपण हे बदल करायचे असतात. फक्त टोटल काय येते हे नाही. मला नाही अच्छा. वाटत हे इतक्या ह्याच्यापर्यंत कोणी सांगत असेल किंवा इतका विचार केलेला असेल. हे नाही बरोबर. करत आणि मग ते चुकत जातं कुठेतरी आणि मग त्याची हम्म. टिंगल होते आणि मग ते हम्म. शास्त्र बदनाम होतं. बरोबर. सो तुम्ही काय आहे हे आधी लक्षात घ्या. प्रत्येक लेटर संशोधन करून ते कसं व्हायब्रेट करतंय, काय व्हायब्रेशन्स निर्माण करतंय, हे जर आपल्याला दिलेलं आहे तर आपण त्याचा वापर व्यवस्थित ते शिकून आपण आपल्या ह्याच्यात नक्कीच बदल करू शकतो ना. नक्कीच, नक्कीच. बरोबर. या पद्धतीने अच्छा. न्यूमरोलॉजीचा अभ्यास केला पाहिजे आणि या पद्धतीनेच ते अप्लाय करायला पाहिजे. म्हणजे बरोबर. मग आपण कुठेतरी भरकटत नाही जाणार. की कोणतरी हम्म. रील्स करून काहीतरी हे सांगतंय किंवा आता हल्ली तर हे आकडे लिहा, ते आकडे लिहा, म्हणजे तुम्ही फक्त दिवसभर त्या व्यक्तीला काय सांगितलंय ते हे तू म्हण
आणि हे आकडे तू सारखे लिही, तो काम कधी करणार आहे? हो. हम्म. कर्माला हम्म. पर्यायच नाहीये. तुम्ही कर्म हम्म. केलंच पाहिजे. आणि तुम्हाला तुमची जी जन्मतारीख आहे ना, हे तुम्हाला प्रॉस्पेक्ट सांगत असते तुमचे. हम्म. तुमचे प्रॉस्पेक्ट्स काय आहेत? करायला तुम्हीच पाहिजे ना. तुम्ही तर केलंच नाही तर त्याचा उपयोग काहीच नाहीये. बरोबर म्हणजे जसं बरोबर. की प्रॉस्पेक्ट तुमच्या ह्याच्यात ऍस्ट्रॉलॉजी प्रमाणे सुद्धा एखादी हे सांगितलं की हा ही व्यक्ती परदेशात जाईल हं. पण परदेशात जाण्यासाठी तुम्ही काही जर प्रोसिजरच केली नाहीत तर तुम्हाला US एम्बसी इथे आमंत्रण द्यायला येणार आहे का की तुम्ही या आमच्याकडे? तुम्ही करणं गरजेचं आहे की नाही? बरोबर सो आहे. हे प्रॉस्पेक्ट्स काय आहेत हे लक्षात घेऊन तुम्ही ते अप्लाय करा आणि त्या पद्धतीने तुम्ही जर हा पुश दिलात तर तुम्ही कुठच्या कुठे जाऊच शकता. मग स्काय इज द लिमिट फॉर यू. बरोबर बरोबर. म्हणजे ते नुसतं वरवर वरवरचं उथळपणा जो चाललेला आहे हा तसं न हा करता व्यवस्थित त्याचा प्रॉपर अभ्यास करूनच ते अप्लाय करायला पाहिजे. नक्कीच नक्कीच. आणि हे झालं नावाचं, नावामध्ये बदल हा करून. पण रिझल्ट मिळतात त्याचे, हे हा तुझा स्वतःचा अनुभव आहे येस. त्याच्यामध्ये. म्हणजे मी माझ्या बाबतीत मी सांगेन की जसं मी सांगितलं की अबोल बोलायचंच नाही किंवा आपल्याला काय काय शिकवणार तुम्ही? तुम्हाला सांगताच येत नाहीये, तेवढं बोलायचंच हे नाहीये, तर तुम्ही काय शिकवणार? मग आधी स्वतःवर काम करायला पाहिजे. मग जेव्हा मी सही माझी हे केली, मी रोज 1000 सह्या करायचे. रोज 1000 सह्या. ती व्हायब्रेशन्स क्रिएट करावी लागतात. नुसतं एक 5-10 करून काही होत नाही. सो तुम्ही ती व्हायब्रेशन्स क्रिएट करायची. ती तुम्ही केलीत की त्या गोष्टी जसं लिहून आपण जसं बोलून त्याचे उच्चाराने आपण व्हायब्रेशन्स क्रिएट करतो तसं पण लिहून ती व्हायब्रेशन्स क्रिएट करणार आहोत. सो रिपिटेशन्स त्याची त्या पद्धतीने त्या गोष्टी आपण करणार. हे केलं की त्याचे रिझल्ट किंवा इफेक्ट दिसायला लागतात. आणि असं पण सहीचं असतं. हा, हा. सही आता सहीचं कसं आहे की आपण आपली बर्थ डेट आणि आपलं नाव हे आपण आता बदलू शकतो का? नाही बदलू शकत. मग ह्याचा सुवर्ण मध्य काय आहे? तर सुवर्ण मध्य तुमची सही, जी तुमची हा. पर्सनल आयडेंटिटी आहे. खूपदा आपण आपली इनिशियल्सच लिहितो आणि आडनाव लिहितो. मग तुम्हीच जर तुमच्या नावाला प्रॉमिनन्स देत नाहीये तर जग कशाला देणार आहे? सो तुमच्या इंटरेस्टिंग. नावाचं तुमचं नाव तुमच्या बर्थ डेटला मॅच झालं पाहिजे. हम्म. चांगल्या अर्थी. ते मॅच हम्म. झालं की ते तुम्हाला रिझल्ट त्या पद्धतीने देणार आहे. मग ते द्यायला लागले की मग ते म्हणजे मग ते ऍक्टिव्ह झालं असं पण म्हणायला लागतो. सो खूप एक 10,000 वगैरे हे तुम्ही सह्या केल्यात की ते ऍक्टिव्ह व्हायला सुरुवात होते. मग काहीतरी अच्छा. अपॉर्च्युनिटीज येतील. आता पुन्हा इथे अपॉर्च्युनिटीज येतात. हा, की हम्म. आतापर्यंत येतच नव्हते पण अपॉर्च्युनिटीज आल्या. पण अपॉर्च्युनिटीज तुम्ही घ्यायला पण पाहिजे. सो तुम्ही दार बंदच करून बसला, दार उघडलंच नाही की बाहेर देव उभा आहे की घे बाबा, पण तुम्ही दारच उघडलं नाही तर त्याचा उपयोग काय? सो हे अवघड. तुम्हाला कळलं पण पाहिजे की अपॉर्च्युनिटी म्हणून आलीये, सो मी त्याच्यावर काम करून हे मी केलं पाहिजे. किंवा खूपदा असं असतं की खूप आपण भेटतोय अनेक वर्ष कुणाकुणाला, असं काही व्यक्ती येते, पण एखादी असं काहीतरी केल्यानंतर रिझल्ट म्हणून म्हणजे ती ऍक्टिव्ह झालीये केव्हा कळेल तुम्हाला? ती एकदा म्हणाल की अरे हे हे असं आहे. आपण म्हणू इतके दिवस ही व्यक्ती येते तेव्हा नाही बोलली किंवा तेव्हा म्हणजे म्हणले हा विषयच किंवा मला हे कळलंच नाही. मग ही संधी आली का नाही अचानक. सो ह्या पद्धतीने गोष्टी घडायला पण लागतात. पण हम्म. कर्माला पर्याय नाही हे अगदी अंडरलाईन. की केल्याने कुठलेही होत जर कोणी आहे रे. असं येस, आधी आधी केलेची तुम्ही पाहिजे. करायला पाहिजेच आणि हो कर्माला बरोबर. पर्याय असूच शकत नाही. तो बरोबर बरोबर. कोणीही रेमेडीज असं सांगणार हे फक्त घाला, हे फक्त ठेवा की तुमचं काम झालं. नाही हम्म. नाही, हा पुश आहे. म्हणून मी पण सांगताना सांगते की न्यूमरोलॉजीतले रेमेडीज किंवा काय असेल हा पुश आहे. करायचंय हम्म. तुम्ही. तुम्ही जोपर्यंत करत नाही तोपर्यंत तुम्हाला रिझल्ट मिळणार नाहीत आणि आयतं बसून जर हवं असेल तर नाहीच. नाही. मग मी बरोबर. देत पण नाही. की करणार असाल तर मी देते. नसेल करणार तर तुम्ही काय सांगणार बाहेर? नाही नाही त्यांनी काही होत नाही हो, पण तुम्ही केलंच नाही ना. कारण खूप जण असं पण करतात की मी रेमेडीज दिल्या, सही दिली, ते म्हणतात नाही हो काहीच झालं नाही. मी सांगते पुढच्या वेळेस ना तुम्ही वह्या घेऊन या. मग मला कळतं कारण केलेलंच नाहीये काही. मग केलेलंच नाहीये तर रिझल्ट कसे मिळणार आहेत तुम्हाला? नाही बरोबर मिळणार. बरोबर बरोबर. या पद्धतीने पण थोडंसं वागावं पण लागतं, पण काही इलाज नाही. मग हे जे नावात बदल जो केला जातो तर हा समज आता माझं नाव आहे तर माझ्या नावात हा काही बदल केला, चारुता हा सहस्रबुद्धे, त्याच्यामध्ये हा काही अक्षर वाढवलं किंवा काय, हा तर ते फक्त म्हणजे ते मग बाकीचं म्हणजे जे आपले व्यवहार आहेत बँकेचे म्हणा किंवा हा अजून कुठले सगळीकडे
तिथे ते नाव आधार म्हणजे तुमचे काय म्हणतो आयडेंटिटी कार्ड वगैरे हा, त्याच्यावरही ते नाव बदलावं का? नाही. का? नाव तसं बदलायची हे नसते, म्हणजे तुमचं जे काही आहे त्याच्यामध्ये काही बदल करायची गरज नाही. जे बर. तुम्ही वारंवार करताय ना, त्या गोष्टीतून ती व्हायब्रेशन्स असतात. अच्छा. हम्म. म्हणून त्याच्यावर भर किंवा सही. आता आपण खरं तर आपण आता सही पण करत नाही, आपण चेक्सवाले येत नाही, आपण सगळी ऑनलाईन ट्रान्झॅक्शन करतो, म्हणून ती इतक्या वेळा करायची असते स्वतंत्र एक वही घेऊन. का अच्छा. तर त्याची हम्म. व्हायब्रेशन्स आपण क्रिएट करणार आहोत. सो बरोबर. तुमचं बाकीच्या ह्याच्यात काय असेल मग मी नंतर सांगते की फक्त एक तुमच्या बँक मधली स्पेसिमेन सिग्नेचर फक्त बदलून या, कारण ती मग तुमच्या हातात राहते सही, मग तिथे काही चुकायला नको. हम्म. जेव्हा तुम्ही तुमचं रिन्युअल काही असतील आधार कार्ड किंवा हे, त्यावेळेस ही सही करा. अच्छा. तोपर्यंत जी हम्म. आहे ती राहू दे, काही प्रॉब्लेम नाही. सो असे किंवा खूप त्याला हा, नाव सुद्धा नाव बदलू आता आपण शकतो सोशल मीडियावर जे वापरतो हो. ते ते वापरातलं नाव आहे ना, सो हो. तुम्ही ते मॅच करून लावा. हम्म. छोट्या छोट्या ते तुम्ही मॅच गोष्टींमध्ये छोट्या बदल. गोष्टी पण कागदपत्रांवरचं तुमचं काही असेल ते काही तिथे जाऊन तुम्हाला गॅझेटमध्ये जाऊन बदला बदली वगैरे अशी काही गरज नसते. सो एवढ्या पुरतं अच्छा. आपण हे नक्की. ओके. अच्छा. आणि असं पण मला थोडं विचार आता ऍक्च्युली हा प्रश्न मी विचारणार होते तुला पण आता जे काही हा, आपलं बोलणं झालं त्यावरून ते माझ्या हा, लक्षात आलंय. पण एखादा असा अंक की जो तू सांगू हम्म, शकशील की भौतिक आणि आध्यात्मिक अशा दोन्ही कारण हम्म, आपल्याकडे आपण चार हे मानतो आयुष्याचे चार आपण भाग केलेले हो, आहेत ना. हो, हो, लहान असताना मग नंतर गृहस्थाश्रम आणि वानप्रस्थाश्रम. तर हम्म, गृहस्थाश्रमामध्ये भौतिक सुखांचं ते सगळं हम्म, त्याच्यामध्ये येतं आणि हो, हो, वानप्रस्थाश्रमामध्ये आपण अध्यात्माकडे जायचं असं एक हो, हे आहे. हो, तर दोन्ही एखादा एक अंक की ज्याच्यामध्ये हे दोन्ही असू शकतात म्हणजे त्यातल्या त्यात चांगले हा, असा कुठला अंक हा. आहे का? नाही, आता त्यातल्या त्यात चांगले असं नाही. आता जसं तू म्हणलीस की टप्पा जसा असतो हा हम्म. वयाचा किंवा तुमचं करिअर घडतंय, मग ज्या वेळेस करिअर तुमचं घडत असतं त्यावेळेस तुम्हाला स्ट्रॉंगच नंबर्स पाहिजेत. मग तुम्हाला रेमेडीज पण स्ट्रॉंग नंबर्सच्या द्यायच्या, कारण ते करिअर घडायचं वय असतं. हा, मधला एक काळ किंवा ह्या सगळ्या ह्याच्यात ना, आता 1 ते 9 आकडे जर आपण बघितले त्याच्यात 5 आकडा हा मध्ये आहे. हा, सो तो बॅलन्स करणारा पण आकडा असतो. बर. म्हणजे हम्म. कोणाशी तो जमवून घेईल. तुमच्या घरात कोणी 5 असेल तर तो सगळ्यांची मित्रपरिवार चांगला असतो, हे त्याचं बोलण्याचे स्किल्स चांगले चांगले असतात. 5 म्हणजे बुध आहे. बुध रिप्रेझेंट करतो बोलणं, बुद्धी, पैसा, 3 गोष्टी. सो बोलण्याचे व्यवसाय, बुद्धीचे व्यवसाय, पैशाशी निगडीत व्यवसाय, फायनान्स सेक्टर वगैरे हे सगळं त्याच्यामध्ये आलं. सो तो एक ना थोडासा कनेक्ट पॉइंट असू शकतो. आणि सगळ्यात महत्वाचं तो एक लक फॅक्टर पण घेऊन आलेला आकडा आहे. म्हणजे आपण ज्याला म्हणतो ना नशिबाने घ्यावं, तो 5 आकडा आहे. अच्छा. पण आपल्या कर्मानीच घ्यावं, तो 8 आकडा आहे. अच्छा. 8 आकड्याला आपण केल्याशिवाय आयतं वगैरे कधीही मिळत नाही. त्याला कष्ट हे करावेच लागतात. आणि थोडंसं नैराश्याशी निगडीत असल्यामुळे त्याला फिजिकल पण व्यायाम करणं खूप गरजेचं असतं. तर ते त्याच्यावर ओव्हरकम तो करू शकतो. अच्छा. नरेंद्र मोदींचं उदाहरण उत्तम आपल्या समोर आहे. हो. कन्सिस्टंटली किती तास काम करणं, ऍडमिनिस्ट्रेशन स्किल्स इतकी उत्तम आहेत. हे सगळे 8चे गुणधर्म आहेत. सगळं त्यांनी किती मात केली आहे सगळ्या ह्याच्यावर. हो. आणि खूप 8 बरोबर. आकडा थोडासा उशिराने तुम्हाला देतो. हम्म. कारण शनी आहे हम्म. ना, त्याला थोडंसं वेळ बघायला वेळ थोडासा. लागतो, कॅल्क्युलेट करायला वेळ लागतो. देतो भरभरून, पण हम्म. थोडंसं उशिरा देतो. सो हम्म. हे थोडेसे आकड्यांचं एक थोडंसं असं आपण लक्ष देतो. 7 बघितला तर आम्ही नेपच्यून म्हणतो, पण केतू पण म्हणलं जातं त्याला. सो तो हम्म. विरक्तीकडे जाणार आहे. मग तो थोडासा मी माझा माझा माझ्या माझ्यात रमणारा असा असू शकतो. तो भौतिकपेक्षा पण पैसा पण तो चांगला मिळवू शकतो. पण भौतिकपेक्षा त्याला बाकीच्या विरक्तीकडेच जाणारा तो हे आहे. सो या अच्छा. पद्धतीने आपण त्याच्याकडे बघू शकतो. 6 जो आहे, सो 6 शुक्र आहे. सो शुक्राला सगळं छान छान सगळं म्हणजे ते अट्रॅक्टच करतं सगळं. हा, मी सो आहे 6. शुक्रवाली व्यक्ती गोरी हा. पान नसेल, पण ती हम्म. अट्रॅक्टिव्ह असते. हम्म. किंवा तिच्यामुळे घर लाईव्हली असतं. हम्म. जर शुक्रप्रधान व्यक्ती घरात असेल ना, छान असं नीटनेटकं हे हा. म्हणजे ती घरात व्यक्ती आहे, म्हणजे तिचा हम्म. ऍब्सन्स घरात जाणवतो ती नसेल तर. हम्म. हे हे 6चं वैशिष्ट्य आहे. 6 वाल्यांना एक अजून एक टीप तुझं आहे म्हणून.
खर्च जेवढा कराल तेवढं जास्ती मिळतं. ओ बर. अच्छा. सो खर्च करायचा. खर्च अच्छा. करायचा. स्वतःवर खर्च करायचा. स्वतः छान प्रेझेंटेबल राहायचं. शुक्र आपोआप तुम्ही अट्रॅक्ट करताय. ओके. सो तो तुम्हाला अजून भरभरून देणारच आहे. अच्छा. बर. या पद्धतीने. छान छान टिप दिलीस मला तू. अशी न्यूमरोलॉजी मध्ये पण खूप मज्जा आहे. म्हणजे खूप एकदा मजा. हा. तुम्हाला हे कळलं ना सगळं, की तुम्ही भला बिझनेस करा ना, पण हा. बिझनेस केला तरी सुद्धा कुठल्या व्यक्तीशी मी कसं डील करायचंय हे तुम्हाला आकड्यातून कळणार आहे ना. की अरे हो हिला बरोबर. थोडंसं चढवलं ना ती काय पण करेल माझ्यासाठी. हे जर हम्म. तुम्हाला एकदा कळलं तर मग करा ना, काय प्रॉब्लेम आहे, तुमचा फायदा आहे ना. हो. हे म्हणजे अगदी जर की वरवरचं तरी निदान आपल्याला पटकन त्याची जन्मतारीख बघून एक साधारण समजू शकतं. नक्कीच त्याच्या कळतं, नक्कीच कळतं. त्यामुळे 1 ते राशीसारखं. 9 आकडे जर तुमचे सगळे व्यवस्थित पाठ असतील, की 1 रवी काय करणार आहे, 2 चंद्र. सो त्याचा कनेक्शन पॉइंट असेल, तो थोडासा इमोशनल असेल. मग 2 वाल्या व्यक्तीला इमोशन्स मध्ये करा, तो काय वाटेल ते करेल तुमच्यासाठी. 1 वाल्या व्यक्तीला चढवा थोडंसं, की तूच बाबा, तुझ्याशिवाय काहीच नाही. की तो काही राजा आहे ना तो. तो राजा आहे. तो देण्यात हे आहे. सो तो काही पण देईल. हम्म. पण कुठेतरी असं असतं, की तो एक अलोफनेस पण असतो, कारण राजा एकटाच असतो. हो. सो खूपदा हम्म. असं पण असतं, की दुसऱ्यांचं हे करून सुद्धा त्याला एकट्यालाच चालावं लागतं खूपदा. कारण तो राजा आहे. हम्म. सो हम्म. प्लस मायनस पॉइंट दोन्हीकडे असतात. तो एव्हरीथिंग कम्स इन अ पॅकेज. सो पॅकेज बरोबरीने आपण घेऊ शकतोय की नाही हे पण बघायचंय. हे बरोबर. नक्कीच बरोबर. बघायचंय. मग आता 3 आकडा असेल तर जसं म्हणलं गुरु, मग देण्याची. मग त्याच्यासाठी सगळे जे करिअरच्या दृष्टीने जे आहे ना, हे सगळं लोकांच्या कल्याणासाठीचेच व्यवसाय 3 साठी असतात. पण आता मॅक्झिमम ते करप्टेड झालेले आहेत. की राजकारण असेल, शिक्षण व्यवसाय असेल, हे सगळं मॅक्झिमम आता पैसे खाण्याचेच हे झालेले आहेत. मग दिलेली तुम्हाला काय आहे आणि तुम्ही करताय काय? तुम्ही काय करताय याचं हे तुमचंच आहे. इथे त्यांनी नाही, त्यांनी पाठवलेलं आहे चांगलं घालून तुम्हाला. पण तुम्ही काय करताय? सो तुमचं कर्म आहे की नाही हम्म. महत्वाचं. आणि बरोबर. तेवढंच बरोबर. आपल्या हातात आत्ता असतं, एवढं नाही की लक्षात यायचं. की हम्म. आपण काय करतोय? आपण काय घेऊन आलोय हे आपल्या हातात नाही. आपण कुठे जाणार आहोत हे आपल्या कर्मावर ठरेल. मग तुम्ही कर्म चांगलं करा. त्याच्यातून तुम्हाला सगळ्या गोष्टी पुढच्या हे होत जातील. पण आकड्यांची बरोबर. मज्जा अशी आहे, की तुम्ही अपॉइंट करू शकता हा. लोकांना. ठराविक कामासाठी मी कुठल्या आकड्याच्या माणसाला अपॉइंट करीन, हे ठरवू हम्म. शकता. तुमची समजू कामं शकतो ते. होतील ना. की हो, एखादं बरोबर. काम आहे समजा, की काहीतरी एक घाव दोन तुकडे करून चल करून ये. 9ला पाठवा. मंगळ आहे. तो तो पूर्ण हे करूनच करून येईल. येणार. हां. अच्छा. पण तुम्हाला चर्चा, काहीतरी सामोपचाराने असं काहीतरी करायचंय, मग 5ला पाठवा. हम्म. सो तुम्हाला कुठल्या पद्धतीचं काम आहे, त्यानुसार तुम्ही माणसं जरी अपॉइंट केलीत, तरी ते तुम्हाला सक्सेस ह्याच्यात मिळणार आहेत. कारण ते गुणधर्म घेऊन ते आलेले आहेत. बरोबर. अशी मस्त आहे. न्यूमरोलॉजी जर अप्लाय केली ना, तर बोलली तर एकदम मज्जा आहे सगळी. येस. येस. मस्त. आपल्याला अजून पण गप्पा मारायच्या आहेत. पुढच्या एपिसोडमध्ये आपण येस. मंत्रशास्त्र आणि प्राणिक हिलिंग. प्राणिक तर हिलिंग. मला खूप येस. शंका आहेत त्याच्याबद्दल, तर मी तुला आज खूप विचारणार आहे प्रश्न प्राणिक हिलिंग बद्दल. चालेल, नक्की, भेटूया नक्की. मग पुढच्या येस. भागामध्ये आणि थँक्यू येस. सो मच. नक्की. खूप मज्जा आली. काय काय छान छान इंटरेस्टिंग मलाही मज्जा ऐकायला वाटली. मिळालं. छान. येस. येस.